नमस्कार मित्रांनो. आज प्रॅक्टिस सेट थर्ड आहे. SSC, रेल्वे, एफ कॅट, टेट, BBSCET, BCSCET, IBPS, TCS कंबाईन वन डे सगळ्या एक्झाम बरोबर आहे. सगळ्यांसाठी हे प्रॅक्टिस सेट असतील. यात काही क्वेश्चन फारच सिंपल आहेत, तर काही मिडल लेवल आहेत, काही हायर लेवल आहेत. ओके, तर सगळ्या टाईपचे क्वेश्चन इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठलीही परीक्षा असू द्या, प्रॅक्टिस सेटची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला व्यवस्थित मार्क पडायला सोपं जाईल. ओके, याची PDF जी आहे तुमच्या कन्सिडरेशनसाठी, याची PDF ज्या क्वेश्चन्सची PDF जी आहे ती टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे. ओके, त्याच्यावर तुम्हाला टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवलेली आहे. त्या टेलिग्राम चॅनलला जा, जॉईन करा. त्याच्यावर वेगवेगळे अपडेट पण तुम्हाला येत राहतील वेगवेगळ्या एक्झामबद्दल. ओके, चला चला सुरू करूया आजच्या पहिल्या क्वेश्चनला. पेशंट्स, डॉक्टर, देन स्टुडंटसाठी कोण असेल? पेशंटसाठी जसं पेशंट स्वतःला नीट करण्यासाठी डॉक्टरकडे जातो, तर स्टुडंट शिकण्यासाठी कोणाकडे जाईल? तर टीचरकडे जाईल. Select the word from the following 4 options that related to the word South Africa. साऊथ आफ्रिकेसोबत रिलेटेड वर्ड तुम्हाला सापडायचा आहे. इन द सेम वे दॅट पर्शियन इज रिलेटेड टू इराण. पर्शियन इज द लँग्वेज ऑफ इराण. बरोबर आहे. तर साऊथ आफ्रिकेची कुठली आहे? इंग्लिश आहे. बरोबर आहे. साऊथ आफ्रिकेमध्ये काय बोलली जाते? मॅक्सिमम याच्यामध्ये इंग्लिश बोलली जाते, नॅशनल लँग्वेज. आता वर्ड अनालॉजी, अल्फाबेटिकल अनालॉजीचा क्वेश्चन आहे. GCN ला LHS म्हणून कन्सिडर केलाय. OQU ला TVZ म्हणून कन्सिडर केलाय. दोन्हीपैकी कुठलं तरी एकच सॉल्व्ह करा, तिसऱ्याचा कन्सर्न आपल्याला लागून जाईल. बरोबर आहे. चला, G आणि L मध्ये कितीचा डिफरन्स आहे? G आणि L मध्ये G कितीवर आहे? तर 7 वर आहे. G कितीवर आहे? तर 7 वर आहे. L कितीवर आहे? तर 12 वर आहे. 7 आणि 5 12, म्हणजे कितीचा झाला? +5चा डिफरन्स झाला. कितीचा झाला? +5चा डिफरन्स झाला. C आणि H मध्ये कितीचा डिफरन्स आहे? H किती आहे? 8 वर आहे. बरोबर आहे. C किती आहे? 3 वर आहे. 8 वर आहे. याच्यामध्ये पण कितीचा झाला? +5चा झाला. C 3 वर आहे आणि H 8 वर आहे. बरोबर आहे. म्हणजे कितीचा डिफरन्स झाला? 5चा डिफरन्स झाला. N आणि S मध्ये पण कितीचा डिफरन्स आहे? N आणि S मध्ये बघा, N कितीवर आहे? 14 वर. S कितीवर आहे? 19 वर. म्हणजे इथं पण कितीचा झाला? +5चा डिफरन्स झाला. म्हणजे काय लॉजिक आहे? +5 +5 आणि +5. आता आपल्याला सापडायचं आहे. आता बघा, आपल्याला बेसिकली इथे हा शब्द काढायचा आहे. म्हणजे आपल्याला इथं काय करावं लागेल? -5 -5 आणि -5चं लॉजिक काढावं लागेल. K -5, K 11 वर आहे, -7 -5 केले तर किती येतील? 6 येईल. F बरोबर आहे. माझ्याकडे F वाला एकच ऑप्शन आहे. मी पुढचं काढत बसणार नाही. मग काय करेल? F ला क्लिक करेल आणि पुढेच निघून जाईल. मला एक लॉजिक कळालं, 3 लॉजिक काढत बसायचं गरज नाही. स्मार्टनेस याला वापरायचा असतो. नेक्स्ट बघा, 3 ला 28 मध्ये कन्सिडर केलंय, कन्वर्ट केलंय 28 मध्ये. मग आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, 3चा स्क्वेअर का क्यूब काय? 3चा क्यूब किती आहे? 27 अधिक 1 केलं तर किती येईल? 28 येईल. बरोबर आहे. त्याच पद्धतीनं 9चा क्यूब किती आहे? 9चा क्यूब आहे 729 अधिक 1 केलं तर किती येईल? 730. माझा आन्सर इथं आहे. क्लिक. माझं लॉजिक झालंय तर क्लिक करायला हरकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. इन अ सर्टन कोड टोटलला 68 लिहिलंय. सेम मागच्या याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे पोझिशन ऑफ अल्फाबेट बघूया. टी ची किती आहे? 20 आहे. ओ ची किती असते? 15. बरोबर आहे. टी ची किती आहे? 20 आहे. ए ची किती आहे? 1 आहे. एल ची किती आहे? 12 आहे. बरोबर आहे. मग आता याच्यात काय करून बघायचं? बेरीज करत बघू. बेरीज करा यांची सगळ्यांची. बरोबर आहे. बेरीज करा. 20 आणि 20 40 आणि 15 55, 55 आणि 1 56, 56 आणि 12 68, 68. म्हणजे काय केलंय? बेरीज केली आहे. सिंपलची गोष्ट. आता याच्यामध्ये आणखी एक व्हेरिएशन. बरोबर आहे. काय असू शकतं? की याच्यामध्ये तुम्हाला अल्फाबेटला, टोटल अल्फाबेटमध्ये वॉवेल्स जितके आहेत, बरोबर आहे, त्याच्याने डिवाइड केलेलं सुद्धा असू शकतं. म्हणजे याचा आन्सर आणखी जर काढायचं झालं तर 2 येऊ शकतं. त्याच्यामध्ये 2 वॉवेल्स आहेत. बरोबर आहे. 2 वॉवेल्स डिवाइड केलं तर किती आन्सर येईल? 34 येईल.
मग असं पण आन्सर येऊ शकतं बरं का. म्हणजे याचं डिवाइड बाय 2 केलं तर 34 येईल. मग 2 वॉवेल असतील, मग काही याच्यात 3 असतील. आता याच्यात एकच वॉवेल आहे, म्हणजे डिवाइड बाय काय येईल, आन्सर एकच येईल. इथं पेन मध्ये किती आहे, एकच आहे. मग तसं आन्सर त्या पद्धतीने येईल तिथे. हे व्हेरिएशन्स असेल. पेनला काय केलंय 35, पीला किती करतो आपण, पीला किती करतो 16, ईचा किती आहे 5, एनचा किती आहे 14, दोघांची सगळ्यांची बेरीज मिळून किती झाली 35, बरोबर आहे. मग ऑइलचं काय असेल, ओला किती 15, आयला किती 9 आणि एलला किती 12, बरोबर आहे. तिघांची बेरीज किती 9 15 9 24, 24 अन 12 26, 26 अन 36, बरोबर आहे. आन्सर 36. पुढे क्रूडला या पद्धतीने लिहिलंय, बरोबर आहे. क्रूडला बी एस टी ई डी म्हणून लिहिलाय, तर मॉइस्टला काय म्हणून लिहिणार, बरोबर आहे. आता याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे, -1चा. आर आणि एस मध्ये कितीचा आहे, +1चा. आर पासून एस झालाय तर +1 झालाय. टी आणि यू आणि टी मध्ये -1चा आहे. डी आणि ई मध्ये +1चा आहे, -1. म्हणजे लॉजिक काय, +1 -1 +1 -1 असं लॉजिक आहे. m+1 n n पासून माझ्याकडे 2 होणारे सुरू होणारे आहेत. O-1 n, बरोबर आहे. मग माझ्याकडे एकच आन्सर आहे डबल एन वाला, म्हणजे हे चुकलं, बरोबर आहे. आन्सर इज बी. इन अ सर्टन कोड लँग्वेज, याला चायनीज कोडिंग म्हणतो. गो होम इज रिटन ॲज अ ताना, नाईस लिटल होम इज रिटन ॲज अ ना जा पा. हाऊ गो इज रिटन ॲज, गोचा कोड काढायचा आहे. मग काय होतंय माहितीये का, इथं होम आणि इथं होम सारखं आहे, म्हणजे यांचे कोड पण सारखे असतील. म्हणजे यांचे कोड काय आहेत, ना ना. मग गोचा कोड काय असेल रे, इथं गोचा कोड काय असेल, ता. आन्सर काय, टी ए. आन्सर काय येईल, टी ए येईल. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे चला. चार्जर ला 60 म्हणून कन्सिडर केलंय, तर टॉपरला काय म्हणून कन्सिडर कराल. चला बघूया. सी चा पोझिशन ऑफ अल्फाबेट 3, एच चं किती आहे 8, ए चं 1 प्लस आर 18 प्लस जी 7 प्लस ई किती येईल, ई 5 आणि प्लस आर, आरचं किती, सॉरी आरचं 18. सगळ्यांची बेरीज किती येते, सगळ्यांची बेरीज येते 60. सगळ्यांची बेरीज किती येते 60. टॉपरचं कसं येईल, टी ला किती 20, ओला किती 15, पी 16, दुसरा पी 16, ई किती 5 आणि आर किती तर 18. सगळ्यांची बेरीज करा, चला करून बघा. सगळ्यांची बेरीज किती येते सांगा, 90. किती येते बेरीज 90. आन्सर इज 90. नेक्स्ट, आउट ऑफ द 4 वर्ड लिस्टेड बिलो 3 आर लाइक्स 1, बराबर, लाइक अँड 1 इज डिफरंट, सिलेक्ट द डिफरंट वन. ऑड वन आउटचा क्वेश्चन आहे. 3 सारखे शोधायचे, एक वेगळा नाही शोधायचा. जिओ, वोडाफोन, एअरटेल, अमेझॉन. आता 3 सारखे, जिओ, वोडाफोन आणि एअरटेल, तीनही मोबाईल कंपनीच्या मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, अमेझॉन नाहीये, बराबर आहे. मग वेगळं कोण आहे, अमेझॉन आहे. चला क्वेश्चन मार्क दिलेला आहे. सिरीज आहे 126, 217, 344. काय दिसतंय, 5चा क्यूब प्लस 1, 6चा क्यूब प्लस 1, 7चा क्यूब प्लस 1. मग इथं काय येईल, 8चा क्यूब प्लस 1. 8चा क्यूब किती 512 प्लस 1 513 इज द आन्सर. चला सोडवण्याचा प्रयत्न करा. सोपं सोपं दिसतंय. 21 दोन्ही 42, 42 दोन्ही 84, 9 दोन्ही 9 टू जा 18, 18 टू जा
36, मग 80 इंटू जा 36, 36 टू जा 72. आन्सर इज 36. पहिले पेपर काही सोपे आहेत, नंतर नंतर त्याची डिफिकल्टी लेवल वाढत जाईल. आफ्टर कमिंग आउट ऑफ हर हाऊस अनिता क्रॉस अ रोड. बरोबर आहे. घरापासून बाहेर निघाल्यावर अनिताने एक रोड क्रॉस केला. रिच ऑन अदर साइड, दुसऱ्या साइडला पोहोचली. शी टर्न राईट अँड वेंट. बरोबर आहे. आता कुठल्या साईडला गेली हे माहित नाही बरं का, आपल्या दिशा माहित नाही. मग आपल्याला इथं फ्रीडम आहे, ज्या साईडला जायचं त्या साईडला जाऊ शकता. आता मी या साईडला गेलो, ओके, रोड असा रोड आहे, इथं क्रॉस केला आणि या साईडला गेलो मी. बरोबर आहे. अनिता गेली समजा. शी टर्न राईट अँड वेंट स्ट्रेट. आता इथून राईटला जायचं म्हणजे कुठं जावं लागेल, मला खाली जावं लागेल. अँड वेंट स्ट्रेट, सरळ सरळ गेली आहे. बरोबर आहे. इफ शी नाव फेसिंग अ साऊथ, ही जर दिशा साऊथ असेल तर फेसिंग अ साऊथ, देन बिफोर क्रॉसिंग द रोड, रोडला क्रॉस करण्याच्या आधी विच डायरेक्शन शी वॉज फेसिंग, म्हणजे विच रोडला डायरेक्शनला क्रॉस करण्याच्या आधी ती कुठल्या डायरेक्शनला फेस करत होती. हा ना चकवा देणारा क्वेश्चन आहे. मग रोडच्या आधी रोडला क्रॉस केल्यानंतर पण त्याच डायरेक्शनला बघत होती, घरातून निघाल्यावर पण त्याच डायरेक्शनला निघत होती. समजा मी दरवाजातून निघालो, हा माझा घर आहे, समजा माझ्या समोर माझं घर दरवाजा आहे. बरोबर आहे. घरातून मी बाहेर निघालो, समोरून रोड जातोय, मी सरळ रोड क्रॉस करून तिकडे गेलो, तिथून राईट साईडला टर्न झालोय. मग इथं तुम्हाला काय केलंय, फक्त कन्फ्यूज केलंय वर्ड मध्ये, बाकी काहीच नाही. ही दिशा कुठली होती ते विचारलंय. मग काय करायचं, सिंपलची गोष्ट आहे. हे साऊथ आहे, हे ईस्ट आहे, बरोबर आहे, हे वेस्ट आहे आणि हे नॉर्थ आहे. बरोबर आहे, हे नॉर्थ आहे. सिंपलची गोष्ट. या दिशेला ती आता वळाली. मग दिशा घर कुठं होतं, तिचं वेस्टला होतं, तिथून कुठल्या दिशेला चालली होती, ती ईस्टला. आन्सर काय येईल, ईस्ट येईल. तिनं रोड क्रॉस करण्याच्या आधी कुठल्या दिशेला पाहत होती, तर ईस्टलाच पाहत होते, बाकी कुठल्या दिशेला पाहत नव्हती ती. बरोबर आहे. चला नेक्स्ट वन. इंट्रोड्युसिंग गीता, भानुदास सेड. गीताला इंट्रोड्यूस करताना भानुदास म्हणला, काय म्हणला, शी इज द डॉटर ऑफ, ती माझ्या मुलीच्या ओनली वन डॉटर ऑफ, शी इज द डॉटर ऑफ द ओनली वन डॉटर ऑफ माय ग्रँडमदर, माझ्या आजीच्या एकुलत्या एक मुलीची मुलगी आहे म्हणून सांगितलंय त्यांनी. बरोबर आहे. माझ्या आजीच्या एकुलत्या एक मुलीची मुलगी. बरोबर आहे. माझ्या आजीच्या एकुलत्या एक मुलीची मुलगी. बरोबर. माझी कोण असणार रे, बहीण असणार. सिंपलची गोष्ट आहे. ज्यांना अशा पद्धतीनं कळत नाही त्यांनी काय करायचं, मार्किंग सिस्टीम वापरायची. बरोबर आहे. काय मार्किंग सिस्टीम वापरायची, ग्रँडमदर एक, ओनली वन डॉटर 2, डॉटर 3. डायरेक्टचा क्वेश्चन आहे. बोलणारा कोण आहे, भानुदास आहे. बरोबर आहे. बोलणारा कोण आहे, भानुदास आहे. आता एक नंबरचं भानुदास सोबत रिलेशन लावायचं. भानुदास माय ग्रँडमदर म्हणजे याची ग्रँडमदर. बरोबर आहे. भानुदासची ग्रँडमदर ही झाली का भानुदासची ग्रँडमदर. बरोबर. कुठल्या साईडने तिने काय विचारलंय का, नाही विचारलंय. ग्रँडमदर्स डॉटर, ओनली वन डॉटर, याला एकच, या ग्रँडमदरला ओनली वन डॉटर आहे. बरोबर आहे. तिची डॉटर, बरोबर आहे, तिची डॉटर ही 3 आहे. मग भानुदासचं याच्यासोबत रिलेशन काय असेल रे, सिंपलची गोष्ट आहे, ही याची बहीण असेल. बरोबर आहे. बहीण असेल. भानुदास कोण असेल त्याचा, तिचा, तर भाऊ असेल. काय विचारलंय, हाऊ भानुदास रिलेटेड टू गीता. बरोबर. ही कोण झाली, 3 नंबरची गीता झाली. ज्याच्यावर डायग्राम संपते त्याला काय म्हणतो आपण, लास्ट पर्सन म्हणतो. शी कोण आहे, तर गीता आहे. बरोबर आहे. इथं कोणाला उद्देशून बोललेलं आहे, तर गीताला उद्देशून बोललेलं. जिथं डायग्राम संपती त्याच्याबद्दलच बोललेलं गेलं असतं डायरेक्ट पॉइंटिंग मध्ये. बरोबर आहे. ही सिंपलचा वे आहे सोडवायचा. आणि ज्यांना जर कन्फ्युजन होत नसेल त्यांनी डायरेक्ट सोडवलं तरी चालतं. बरोबर आहे. कन्फ्युजन होत नसेल तर डायरेक्ट सोडवलं तरी चालतं. सिंपलची गोष्ट आहे. पण डायरेक्ट सोडवताना ना इनडायरेक्ट पॉइंटिंगचे आणखी काही क्वेश्चन्स असतात, त्याच्याबद्दल सांगितलं नसतं, त्याच्या कुठल्या तरी नातेवाईकाबद्दल सांगितलेलं असतं. त्यावेळेस इनडायरेक्ट पॉइंटिंग मध्ये तुम्ही जेव्हा सोडवता मनातल्या मनात कन्सिडर करून, स्वतःला कन्सिडर करून, त्यावेळेस चुकायचे शक्यता असतात. त्यामुळं हा पॅटर्न थोडासा शिकून घ्यायला हवा, हातातला मार्क जायला नको. ई मीन्स प्लस. आता इथं ई कुठं आहे, पूर्ण याच्यामध्ये कुठेच नाहीये. एच मीन्स, एफ मीन्स मल्टिप्लिकेशन, एफ मीन्स मल्टिप्लिकेशन, एफ मीन्स मल्टिप्लिकेशन.
जी मीन्स डिव्हिजन, जी मीन्स डिव्हिजन, बरोबर आहे, जी मीन्स डिव्हिजन. एच मीन्स सबस्ट्रॅक्शन, अजून कुठं सबस्ट्रॅक्शन आहे, इथं सबस्ट्रॅक्शन, आणि जी मीन्स डिव्हिजन आहे ना, जी मीन्स डिव्हिजन. चला बघूया काय इक्वेशन आहे, पूर्ण इक्वेशन मागून घ्या. मग 81 1 17 एफ मीन्स काय, ओके, 102 6 34 6. चला पहिल्यांदा काय तर डिव्हिजन, डिव्हिजन 18 मायनस 1 डिवाइड बाय 17 इंटू 102 डिवाइड बाय 6 इंटू 34 मायनस 6. 17 सखून दुओदर्शे, 17 6 जा 102, बराबर आहे, 6 6 कॅन्सल, बराबर आहे, 6 6 कॅन्सल. इथं पण किती आलं, 1 आलं. मग इक्वेशन किती झालं, 18 मल्टिप्लिकेशन बाय 1 मायनस 36 मायनस 6, 18 मायनस 36, सॉरी 81 आहे इथं, 81 81 81 81 मायनस 36 मायनस 6 म्हणजे किती होईल रे, 36 आणि 6 42, 36 आणि 6 42, 36च येईल का, 34 आहे, सॉरी इथं 34 आहे, 36 उगाच लिहितोय. 36 वजा 36 वजा 6 किती येईल, 40 येईल. 81 मायनस 40 इट इज इक्वल टू किती, 41. मास्तर पण कधी कधी चुकतो, असं काही नसतं. ओके, अनुसच आहे, चला सोडवण्याचा प्रयत्न करा. सिक्स स्टुडंट PQRSTU आर इन अ क्लास, बरोबर, एका क्लासमध्ये आहेत. QR आर लाइटर दॅन, सगळ्यात आधी काय वाचा, हु अमंग द स्टुडंट इज शॉर्टेस्ट, बरोबर आहे, शॉर्टेस्ट म्हणजे सगळ्यात बुटका कोण आहे ते काढायचं आहे. QR आर लाइटर दॅन U बट टॉलर दॅन P, बरोबर आहे. आता इथं टॉल हाईट पण आहे आणि वेट पण आहे, बरोबर आहे, वेट पण आहे, हाईट पण आहे, वेट पण आहे. आपल्याला ना बेसिकली फक्त आणि फक्त हाईट काढायची आहे, बरोबर आहे. शॉर्टेस्ट आणि टॉलेस्ट कोण आहे काढायचं आपल्याला, हेवियर आणि लाइटरचं काही घेणं देणं नाही आपल्याला. QR आर लाइटर दॅन U बट टॉलर दॅन P, बरोबर आहे. P पेक्षा टॉलर कोण कोण आहे, Q आणि R हे कोणापेक्षा टॉलर आहेत, P पेक्षा टॉलर आहेत. पहिला मुद्दा आला आपल्याकडे, बरोबर आहे, पहिला मुद्दा आला आपल्याकडे. सेकंड पॉइंट, S इज टॉलर दॅन Q, S हा Q पेक्षा टॉलर आहे. अँड हेवियर दॅन R, हेवियरचं काही घेणं देणंच नाहीये मला. T इज लाइटर दॅन S बट हेवियर दॅन U. आता लाइटर आणि हेवियरचं काही कन्सर्न आहे का आपल्यासोबत, टॉलर आणि शॉर्टर पाहिजे आपल्याला, बरोबर आहे, टॉलर आणि शॉर्टर पाहिजे, म्हणजे हे पॉइंट आपलं काही कामाचाच नाही. U इज टॉलर दॅन S, बरोबर आहे. U कोणापेक्षा टॉलर आहे, S पेक्षा. P इज लाइटर दॅन T बट हेवियर दॅन U, काही कामाचं आहे का, बिलकुल नाहीये, बरोबर आहे. हे पण लाइटर आणि हेवियरचं काही कामाचं आहे का. P इज टॉलर दॅन T, बरोबर आहे. P कोणापेक्षा टॉलर आहे, दॅन T. आता शॉर्टेस्ट कोण आहे विचारलाय, तर सिंपलची गोष्ट, सगळ्याचं काय करा, मिक्सिंग करा. आता Q आणि R यांचा कन्सर्न काही लावलेला नाहीये, बरोबर आहे. Q आणि R चं कोण कुठं आहे काय ते माहित नाहीये आपल्याला. QR लाइटर दॅन बट टॉलर दॅन P, बरोबर आहे. QR
क्यू आणि आर हे लाइटर दॅन यू बट टॉलर दॅन पी. आता बाकीचं क्यू आणि आरचा कन्सर्न हेवियर दॅन टॉलर क्यू इज कुठंच माहित नाहीये. क्यू आणि आर बद्दल काही सांगितलेलं नाहीये, आपल्याला शॉर्टेस्टच काढायचं नाही. तरी यांच्यापेक्षा शॉर्ट कोण आहे रे? पी आहे. पी पेक्षा शॉर्ट कोण आहे? टी आहे. बरोबर. पी पेक्षा शॉर्ट कोण आहे? टी आहे. आता यस पेक्षा क्यू पेक्षा मोठं कोण आहे? यस आहे. यस पेक्षा मोठं कोण आहे? यू आहे. बरोबर आहे. सगळ्याच्या सगळे पी क्यू आर एस टी यू सगळेच आले. बरोबर आहे. मग सगळ्यात शॉर्टेस्ट कोण आलं इथं? टी आला. आन्सरला आन्सर कट करा, टिक करा. बरोबर आहे. आपल्याला हेवियरचं काही घेणं देणंच नव्हतं. तो डेटा काढत बसलेला असतं. वेट जर काढत बसलो असतो तर टाइम गेला असता. जे मुद्द्याची गोष्ट आहे तेवढी काढा आणि पटकन आन्सर द्या. कारण की 1 मार्कालाच क्वेश्चन असेल, मॅक्सिमम 2 मार्काला ज्यांचं जर मेन्सला वगैरे असतील. बरोबर आहे. सीजीएलच्या मेन्सला असतील किंवा कुठल्या सरळ सेवेच्या मेन्सला 2 मार्काला क्वेश्चन असेल. जास्त वेळ घालायची गरज नाहीये. जे दिलेलं आहे ते पटकन काढायचं. हे जे पझल टाईप आहे हे मिक्स टाईपमध्ये येतं. कुठल्या टाईपमध्ये येतं? मिक्स टाईपमध्ये येतं. चला, ऑल बायसिकल्स आर कार. सगळ्या बायसिकल्स काय आहेत? कार आहेत. ऑल कार्स आर बसेस. ऑल कार्स आर बस. आता वेन डायग्राम कडेच पाहायचं, वरच्या याच्याकडे पाहायचं नाही. कन्क्लुजन 1, नो बस इज बायसिकल. कुठलीच बस बायसिकल नाही असं म्हणू शकतो का? नाही. सगळ्या बायसिकल बस आहेत, म्हणजे काही बस तरी बायसिकल असणार आहेत. सम कार्स आर बायसिकल्स. हो आहेत. सम कार्स आर बायसिकल्स आहेत. व्हेरी गुड. म्हणजे ओनली सेकंड इज फॉलो. ओनली सेकंड इज फॉलो. नेक्स्ट, सम क्रोज आर पिकॉक्स. Some crows are peacocks. All peacocks are ducks. All peacocks are ducks. बराबर आहे. Some ducks are pigeon. Some ducks are pigeon. बराबर आहे. ही झाली याची पहिली डायग्राम. ही झाली याची पहिली डायग्राम. याची दुसरी पण डायग्राम येते. चला दुसरी डायग्राम पाहूया कशी येईल. Some crows are peacocks. बराबर है. All peacocks are ducks. बराबर है. Some ducks are pigeons. इंटरसेक्शन पण असू शकतं. बराबर आहे. याला आपण डायग्राम 1 म्हणू आणि याला डायग्राम 2 म्हणू. मिनिमम इंटरसेक्शनचा रूल वापरतो आपण याच्यामध्ये. आता का बरं वापरायचं? इदर ऑर ची कंडिशन दिसते इथं, त्याच्यामुळं. जर ऑप्शन मध्ये इदर ऑर कंडिशन नसेल तर मिनिमम इंटरसेक्शननी याच डायग्रामनी आन्सर काढायचे, दुसरा डायग्राम काढायचीच नसते. बरोबर. सम क्रोज आर पिकॉक्स. सम क्रोज आर पिकॉक्स. पहिलं सॉरी, आता इथं बघा, सम डक्स आर क्रोज. काही डक्स क्रोज आहेत, काही डक्स क्रोज आहेत. दोन्ही याच्यात हे विधान बरोबर आहे. बरोबर आहे. दोन्ही याच्यात हे कन्क्लुजन बरोबर आहे, निष्कर्ष बरोबर आहे. सम पिजन्स आर पिकॉक. काही पिजन्स हे पिकॉक आहेत. वरच्या याच्यात आहे, खालच्या याच्यात नाही. बरोबर आहे. मग इदर ऑर कंडिशन होत नाही. इदर ऑर कंडिशनला वेगळी कंडिशन लागते, ही होत नाही. म्हणजे ओनली वन फॉलोज. ओनली वन फॉलोज. बरोबर आहे. ओनली वन फॉलोज. दुसरं कंडिशन 2 डायग्राम मध्ये बरोबर येत नाहीये, त्याच्यामुळे चुकीची आहे. नेक्स्ट वन बघा. स्टेटमेंट दिलेत तर काही कन्क्लुजन्स दिलेत. स्टेटमेंट वाचून पाहूया. वरची इन्फॉर्मेशन सगळीकडे लॉजिकली कुठलं बरोबर असेल, स्टेटमेंटला धरून असेल कन्क्लुजन ते विचारायला असतं. असं काही वाचायची गरज नसते. ऑल हिल स्टेशन हॅव अ इको पॉइंट. बरोबर आहे. सगळ्या हिल स्टेशनला इको पॉइंट आहे. आता पी एक हिल स्टेशन आहे. पी एक हिल स्टेशन आहे. याच्यावरून मी अशा कन्क्लुजनला जाऊ शकतो का रे? पी हॅज अ इको पॉइंट. पी या हिल स्टेशनवर सुद्धा इको पॉइंट असेल. यस, मी याच्यावर जाऊ शकतो. या कन्क्लुजनवर जाऊ शकतो मी. प्लेस अदर दॅन हिल स्टेशन डू नॉट हॅव इको पॉइंट्स. बरोबर आहे. असं म्हणू शकतो का? स्टेटमेंट मध्ये असं सांगितलंय का रे? फक्त आणि फक्त हिल स्टेशनलाच इको पॉइंट आहेत म्हणून? नाही. बरोबर नाही. बरोबर आहे. असं काही सांगितलेलं नाहीये. प्लेस अदर दॅन हिल स्टेशन डू नॉट हॅव इको पॉइंट्स हे म्हणणं चुकीचं आहे. हे पूर्णपणे म्हणणं चुकीचं आहे. म्हणजे दुसरं काय? इनव्हॅलिड आहे. फॉलो होत नाही. ओनली वन फॉलोज.
बराबर आहे, आन्सर इज डी. आन्सर इज डी. नेक्स्ट वन, इनइक्वालिटीचा क्वेश्चन आहे. 2 विधान दिलेले आहेत, बघून घ्या. बरोबर आहे. पहिल्यांदा विचारलं जे आणि डीचं, जे आणि डीचा कन्सर्न विचारला आहे. आता डी आणि ईचा कन्सर्न लावायचा, त्यानंतर जे आणि डीचा कन्सर्न लावायचा. आता डी आणि जे आणि डी मध्ये कुठले कुठले हे येतात बघून घ्या. जे इज ग्रेटर दॅन इक्वल टू ई, ई इज ग्रेटर दॅन इक्वल टू डी. बरोबर आहे. म्हणजे याचाच अर्थ काय होतो, जे इज ग्रेटर दॅन इक्वल टू डी. बरोबर आहे. मग या सिंबलचे अर्थ होतात दोन, जे इज ग्रेटर दॅन डी और जे इज इक्वल टू डी. दोन्हीपैकी एक असू शकतो. आता जे इज ग्रेटर दॅन डी हे आता बघितलंय आपण, म्हणजे हे तर कन्फर्म बरोबर आहे. बरोबर आहे, हे तर कन्फर्म बरोबर आहे. हे एकटं बरोबर सांगता येणार नाही. बरोबर, हे एकटं बरोबर सांगता येणार नाही. आता हे कन्फर्म बरोबर आहे, हे माहिती आहे मला. ई आणि टी बद्दल बघू. आता ई आणि टी बद्दल बघू. ई आणि टी मध्ये सगळ्यात मोठं चिन्ह कुठलं आहे, ग्रेटर दॅनचं आहे. म्हणजे हे पण बरोबर आहे, 100% बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे आन्सर काय येईल, सेकंड अँड थर्ड येईल. सेकंड अँड थर्डचं आहे का आपल्याकडे, हे ऑप्शन ए आहे. याला आपण टिक करू शकतो. हे आन्सर बरोबर येणार नाही, कारण की जे इज इक्वल टू डी अदरवाइज ग्रेटर दॅन डी असं येऊ शकतं. बरोबर आहे. फक्त ग्रेटर दॅन येणार नाही. हे इदर ऑर मध्ये असलं असतं तर केलं असतं, पण इदर ऑरचं ऑप्शन नाही आहे आपल्याकडे. नेक्स्ट स्टेटमेंट, द वर्ल्ड कप, द इंडियन क्रिकेट टीम इज एक्सपेक्टेड टू विन वर्ल्ड कप इन 2019. बरोबर, 2019ला इंडियन क्रिकेट टीम हे वर्ल्ड कप जिंकेल अशी आशा आहे. कोण म्हणताय, महेंद्रसिंग धोनी म्हणतायत. बरोबर, इंडियन टीम कॅप्टन, त्यावेळेस कॅप्टन होते असे महेंद्रसिंग काय म्हणतात, यावेळेस आम्ही वर्ल्ड कप जिंकू, 19चा वर्ल्ड कप जिंकू. हे आता याच्या मागं धोनीने जे वाक्य बोललंय याच्या मागं त्यांचे अझम्पशन्स काय असतील. बरोबर आहे, हे अझम्पशन्स काय असतील. इंडियन क्रिकेट टीम इज गुड, सध्या त्यांची टीम गुड आहे, चांगली आहे असं त्यांना माहिती आहे, म्हणून या अनुषंगानेच ते बोलले असतील. हो, बरोबर आहे. आता खाली या, इंडियन वॉन्ट टू इंडियन क्रिकेट टीम विन द वर्ल्ड कप 2019. या अनुषंगाने तर महेंद्रसिंग धोनी बोलले नसतील ना. बरोबर आहे. माझ्या देशातल्या सगळ्या लोकांना वाटतं की इंडियन क्रिकेट टीमनी वर्ल्ड कप क्रिकेट टीमनी 19चा वर्ल्ड कप जिंकावा, या अनुषंगाने हे वाक्य बोललेलं नसणार आहे. त्यांना माहीत असणार आहे की यावेळेसची टीम जी आहे ती परफेक्ट आहे, तर त्याच्यामुळे चान्सेस आपले आहेत. त्यांच्या मागे हे अझम्पशन असू शकतं. सगळ्याला वाटतं हे अझम्पशन नाही, हे कन्क्लुजन असणार आहे. बरोबर आहे, हे कन्क्लुजन असणार आहे, हे अझम्पशन असणार आहे. बरोबर आहे. ओनली वन अझम्पशन इज इम्प्लिसिट. आता हे मॅथमॅटिकल रिझनिंगचा क्वेश्चन आहे, बघून घ्या. सुनीता हॅज चूजन 4 आयटम्स. हाऊ मेनी बॅग्स विल शी हॅज टू बाय फ्रॉम द काउंटर टू कॅरी द थिंग्स ॲट होम. बरोबर आहे. तिला त्या गोष्टी घरी घेऊन जाण्यासाठी किती बॅग्स लागतील हे तिला आपल्याला काढून द्यायचं आहे. आता हाच डेटा सफिशियन्सीचा क्वेश्चन आहे. कुठले कुठले सफिशियंट आहे ते सांगायचं आहे. ईच बॅग कॅन कॅरी 2 kg ऑफ लगेज. बरोबर आहे. प्रत्येक बॅग मध्ये किती येऊ शकतं, 2 kg. बरोबर आहे, एका बॅग मध्ये 2 kg येऊ शकतं. सुनीता हॅज बॉट 2 kg राईस. बरोबर आहे. काय काय घेतलं तिनं, 2 kg राईस घेतलाय. बरोबर आहे. त्यानंतर 500 ग्राम अरहरची दाल, 500 ग्राम दाल घेतली आहे. बरोबर आहे. 500 ग्राम मूग डाळ, 500 ग्राम मूग डाळ. बरोबर आहे. आणि 750 ग्राम उडद डाळ. म्हणजे सगळं वजन किती झालं रे, 3750 ग्राम. किती बॅग लागतील, तर 2 बॅग लागतील. हे आन्सर द्यायला तिन्ही स्टेटमेंटची गरज आहे का, तर हो. किती बॅग लागतील हे आन्सर द्यायला तिन्ही स्टेटमेंटची गरज आहे. तर ऑल स्टेटमेंट आर सफिशियंट, इनसफिशियंट नाही. ऑल स्टेटमेंट 1, 2, 3 टुगेदर आर सफिशियंट. तिन्ही गोष्टी लागतील. बरोबर आहे. तिन्ही गोष्टी जर असतील तर आपल्याला सांगता येईल किती बॅग लागतील ते. बरोबर आहे.
चला, ए बी डी यू सी टी. आता काय म्हणताय, द पोझिशन ऑफ हाऊ मेनी लेटर्स विल रिमेन अनचेंज इफ ईच ऑफ द लेटर्स इन द वर्ड अबक, ओके, अबडक्टला अरेंज इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डरने अरेंज करायचं आहे. बघा काय काय बदललं रे. ए येईल जशाच तसं, बी येईल, त्यानंतर कोण येईल, सी येईल, बरोबर आहे, अल्फाबेटिकल ऑर्डरनी. पुन्हा डी येईल, पुन्हा यू येईल आणि त्यानंतर टी येईल, बरोबर आहे, सॉरी टी येईल आधी आणि त्यानंतर यू येईल. किती पोझिशन चेंज झाल्या, किती चेंज झाल्या नाही, इंटरचेंज अनचेंज, बरोबर आहे. तर 1 आणि 2 पोझिशन अनचेंज राहिल्या, म्हणजे आन्सर काय 2. लास्ट क्वेश्चन आय थिंक सो. वेन्सडे 5 ऑगस्ट 1994 ला अगर वेन्सडे आहे तर 2 सप्टेंबर 1995 ला कुठला वार असेल हे काढायचं आहे. सिंपलची गोष्ट आहे, बरोबर आहे. चला, किती दिवसांनी 94चा 95 ला 5 ऑगस्टलाच कुठला वार असेल रे. सिंपलची गोष्ट, आधी काय करून घे, 5 ऑगस्ट 1995 लाच कुठला वार असेल. एक दिवसाने पुढे जातो, गुरुवार असेल. 5 ऑगस्टला 1995 ला थर्सडे असेल, गुरुवार असेल, बरोबर आहे, थर्सडे असेल, गुरुवार असेल. मग किती दिवस राहिले सप्टेंबरचे, ऑगस्टचे किती दिवस राहिले, 26, आणि सप्टेंबर किती आहेत, 2, म्हणजे किती, 28, डिवाइड बाय 7, रिमाइंडर 0, बरोबर आहे. म्हणजे आहे तो वार असेल थर्सडे. थर्सडे, थर्सडे मध्ये प्लस 0 केलं, आन्सर काय येईल, थर्सडे येईल, बरोबर आहे. तिसरा पेपर संपलेला आहे.